तुमचं नाव सांगा सर आधी मी काय सांगा. मी डॉक्टर मुकुंद भिसे, लातूरच्या नाट्यस्पंदन प्रतिष्ठान या संस्थेचा मी सचिव आहे. माझ्यासोबत डॉक्टर अशोक आरोदवाड सर अध्यक्ष आहेत आणि आम्ही आमच्या मैत्री असलेल्या संस्थेमार्फत म्हणजे सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानमार्फत या वर्षीच्या राज्य नाट्य स्पर्धेमध्ये लातूर केंद्रावरती प्रथम पारितोषिक मिळालं आहे परफेक्ट मिसमॅच या नाटकासाठी. त्यात आम्हाला अभिनयासाठी स्त्री आणि पुरुषांना प्रथम बक्षीस, दिग्दर्शनाचं प्रथम बक्षीस, सांघिक प्रथम बक्षीस आणि प्रकाश योजनेसाठी द्वितीय बक्षीस मिळालं आहे. तसेच आमच्यासोबत दुसरं एक नाटक होतं सभ्यग्रस्त, त्यामध्ये पण आमच्या डॉक्टर अशोक आरोदवाड आणि डॉक्टर व्यंकट येलाले यांना अभिनयाचं प्रमाणपत्र भेटलेलं आहे. असं आमची लातूरची सर्व हे डॉक्टरांची टीम आहे, एक्सक्लुझिव्हली डॉक्टरांचा ग्रुप आहे. आणि लातूरला यावर्षी आमचं पहिलंच केंद्र झालं होतं आणि पहिलंच केंद्र असताना आम्हाला पहिल्या क्रमांकाचे सर्व बक्षिसे मिळाल्यामुळे आम्हाला विशेष आनंद होतो. त्यामुळे आम्ही सर्वजण आनंदी होतो. या नाटकामध्ये किती जणांचा सहभाग होता? या नाटकामध्ये अभिनयासाठी दोघंजण होतो आम्ही दोघं, मी आणि डॉक्टर भाग्यश्री कुलकर्णी. हे आमचे दिग्दर्शक आहेत संजय जे आहेत, हे नेपथ्य केलं यांनी राऊत सरांनी, आणि डॉक्टर व्यंकट येलाले यांनी नेपथ्यासाठी मदत केली. आणि आमच्या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत डॉक्टर अशोक आरोदवाड सर आहेत. सर तुमचा विषय काय होता याचा? हा विषय असा होता की एकमेकाला मिसमॅच आहेत असे वाटणारे दोन व्यक्ती जवळ येतात एकमेकाच्या. त्याच्यामध्ये एक व्यक्ती आहे ज्याचं 40 वर्षानंतर मुलगा आहे, त्याचं लग्न झालेलं नाही, आणि एका स्त्रीनं असं ठरवले की लग्नच करायचं नाही. ते एकमेकाच्या जवळ येतात. ॲपेरेंटली ते वाटतात की एकमेकाला ते मिसमॅच आहेत, परंतु ते जवळ येताना ते परफेक्टली एकमेकाला मॅच आहेत अशा पद्धतीनं दाखवलेलं आहे. आणि एकूणच नाटकामध्ये स्त्री पुरुष संबंधावरती खूप छान भाष्य केलेलं आहे. नातं कसं असावं यावर पण भाष्य केलेलं आहे आणि वेगळ्या प्रकारचं नाटक आहे. त्याचे लेखक पण हिमांशु भूषण स्मार्ट ते कोल्हापूरचे आहेत. या नाटकातून सर काय संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे? या नाटकातून संदेश दिलेला आहे की ॲपेरेंटली तुम्हाला एखादी व्यक्ती जोडपं जरी मिसमॅच वाटत असलं तरी त्यांच्यातल्या व्यक्तिगत गुणावरती ते एकमेकाला मॅच असू शकतात. आपल्याला आपले जे काही आडाखे बांधलेले असतात आपण कुठलेही, की अशा पद्धतीनंच जोडा जोडला तर चांगलं असतं, परंतु ते सगळे आडाखे सगळे बाजूला सारून आतलं जे माणसाचं मन आणि विचार असतं त्या मतानं आणि मनाने जर एकत्र आली माणसं तर त्यांची एक छान मॅचिंग होऊ शकते, असा एक संदेश त्याच्यामध्ये आहे. आणि दुसरा संदेश असा आहे की लग्नसंस्थेमध्येच काही सर्व छान नाती असतील असं नाही. एखाद्या छोट्याशा कालावधीत सुद्धा एखाद्या स्त्री पुरुषामध्ये खूप छान नातं असू शकतं आणि जे त्यांचं आयुष्यभरासाठी चांगली त्याची साथ देऊ शकतो, सोबत देऊ शकतो, ही त्याची दुसरी थीम आहे. सर हे विषय जे आज घडीला जे फार चाललेले यावर आपण लोकांना काय मेसेज काय संदेश द्यावा? नाही, संदेश असा महत्त्वाचा हाच की स्त्री पुरुष नात्यामध्ये खूप विविध आयाम आहेत. त्यातलं असं काही होऊ नये यासाठी काय सांगाल सर? काय होणे म्हणून हे जसं मिसमॅचचे वगैरे चाललेले आहेत. नाही, आता कसं लोकांच्या अवास्तव अपेक्षा आहेत नातेसंबंधाकडून, आणि आपण जे काही लावलेले तकलादू गोष्टी आहेत त्या ॲक्च्युली आयुष्यामध्ये त्या कामाला येत नसतात. आयुष्यामध्ये दोन माणसाचे मनं आणि विचार जुळणं खूप महत्त्वाचं असते. ते माणसं एकमेकाला मॅच असतात. मग त्यांचं सामाजिक स्थान काही असो, आर्थिक गोष्ट काही असो, जात काही असो, रंगवेश भाषा काही असो, त्यांचे जर विचार जुळले तर ते परफेक्ट मॅच असतात. आणि ॲपेरेंटली बाकीच्या कुठल्याही गोष्टीवरती तुम्हाला ते परफेक्ट मिसमॅच वाटू शकतात, परंतु जेव्हा ते एकत्र येतात आणि त्यांना एकमेकांना कळतं की आपण दोघं एकमेकाला मॅच आहोत, अशा प्रकारची संधी प्रत्येकाला मिळत नसते, पण ज्यांना मिळते त्यांचं आयुष्याचं सोनं होतं. तर तुमचं जे नाटक आहे सर हे ऑनलाईन वगैरे लोक पाहू शकतात का सर? आम्ही ऑनलाईन आता लेखकाची परवानगी घेऊन आम्ही ऑनलाईन निश्चितच ते करणार आहोत. एखाद्या महिनाभरात आम्ही ते यूट्यूबला आम्ही ऑनलाईन करू. नाव सांगा सर तुमचं. मी डॉक्टर मुकुंद भिसे. तुम्हाला पुरस्काराचं स्वरूप काय? प्रथम तुमचं नाव सांगा मॅडम आणि काय सांगाल तुम्हाला पारितोषिक भेटलं? रेडी? हं. मी डॉक्टर भाग्यश्री गणेश कुलकर्णी. मी लातूरून ला आयुर्वेदिक प्रॅक्टिस करते. नाटकाविषयी जे काही सांगायचं ते सरांनी सविस्तर सांगितलेलंच आहे, पण यातली प्राची वठवताना फार विशेष असा आनंद झाला. आणि आत्ता जो काही आपली जी काही पारंपरिक लग्न संस्था आहे यावर जे काही आत्ताच्या मुलींचे मत आहे याविषयी प्राचीच्या थ्रू मांडण्यामध्ये फार मजा आली. काय सांगाल कसं तोपर्यंत किती अवॉर्ड भेटले आपल्याला? हे माझं पहिलंच लॉंग लेग्सचं नाटक आहे ॲक्च्युली, आणि पहिल्याच नाटकामध्ये गुरुजनांच्या आशीर्वादामुळे, कलिग्सच्या मदतीमुळे मला हे यश संपादन करता आलं. यासाठी मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. नाटकाचं काय नाव आहे? नाटकाचं नाव परफेक्ट मिसमॅच आहे. हिमांशु भूषण स्मार्ट यांनी ते लिहिलेलं आहे. त्याच्यातले काही अनुभव म्हणजे सांगण्यासारखे काही अं, नाटकातले काही डायलॉग्स काही प्रसंग सांगण्यासारखे असतील? नाटकात सांगण्यासारखे असे बरेच प्रसंग आहेत. पण माझा जो फेवरेट आहे की कुठल्याही मुलीला आपण ती जी काही वागते
बाहेर समाजामध्ये, तर तिच्या वागण्यावरून लगेच जज करतो की नाही ती अशी बिहेव करते म्हणजे ती तशा टाईपचीच आहे वगैरे. पण त्यामागे खूप काहीतरी खोल अनुभव असतात, कुठला तरी काहीतरी असं मनाला लावून घेतलेलं असतं, काहीतरी मनात असं दडवून ठेवलेलं असतं जे ती कधीच कुठे एक्सप्रेस होत नाही. आणि एका स्ट्रेंजरजवळ ती सगळं बोलून मोकळं होते आणि मग तिथून तिला कळते की माझ्यात सुद्धा कुठेतरी एक स्त्री आहे आणि तिला पुरुष कुठेतरी आवडतो. ज्या संस्थेला तिथं यावर्षी पहिलं बक्षीस मिळालं. आजच्या कार्यक्रमाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आजचा कार्यक्रम अतिशय नीट आणि नेटका होता. अतिशय छान आयोजन आणि संयोजन त्यांनी केलं. आणि यावर्षी विशेष म्हणजे अंतिमला ही मूर्ती फक्त दिली जायची, पण ही मूर्ती त्यांनी यावर्षी प्राथमिकला पण दिली. त्याबद्दल मी सरकारचे, आपल्या सांस्कृतिक कार्य संचालनाचे आभार मानतो. मराठवाड्यातून किती संस्थेने भाग घेतला? मराठवाड्यातून जवळपास 60 संस्थांनी याच्यामध्ये भाग घेतला होता. मराठवाड्यातून तुम्ही लातूर, लातूरमधून, अजून लातूर केंद्रावरून, बाकीचं नांदेड वगैरे. नांदेडवरून दुसऱ्या संस्था होत्या. तुमचं नाव सांगा सर. माझं नाव संजय श्रीकृष्ण आहे. लातूर नाट्यस्पंदन संस्थेशी मी संलग्निक आहे. नाट्य पारितोषिक मिळालेले. खूप आनंद झाला. मी डॉक्टर अशोक आरदवाड, लातूर नाट्यस्पंदन संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मला आज खूप आनंद होतोय. आमच्या संस्थेतर्फे सादर केलेल्या जवळजवळ या 2 नाटकांना पारितोषिकं मिळाली. परफेक्ट मिसमॅच हे नाटक आमच्या संस्थेचे आमच्या डॉक्टर लोकांनी सादर केलं होतं. त्याला सर्वोत्कृष्ट नाटक आणि अभिनयाची 2 पारितोषिकं मिळाली. तसेच सभ्यग्रस्त हे नाटक आमच्या संस्थेने सादर केलं होतं. त्यात पण अभिनयाचे 2 पारितोषिकं व मेकअपचं 1 पारितोषिक मिळालं. ही आमची एक डॉक्टरांची संस्था आहे. यात सगळे डॉक्टर्स आहेत. आम्ही आमची दिवसभरची प्रॅक्टिस सांभाळून केवळ हौसेखातर ही नाटकं करतो. रात्री 9 नंतर प्रॅक्टिस करतो आणि नाटक सादर करतो. आणि पहिल्यांदाच आम्ही ह्या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यावेळेस आम्हाला जी ही बक्षिसे मिळाली त्याबद्दल मला खूप आनंद होतो. तुमचं नाव सांगा सर. संस्थेमार्फत सर आणखीन काय काय उपक्रम राबविले? आमच्या संस्थेमार्फत आमचे जवळजवळ 100-150 सदस्य आहेत. सगळे डॉक्टर्स आहेत. त्यामध्ये सामाजिक कार्य करतो आम्ही, नाटक करतो, गायनाचा आमचा वेगळा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये नृत्याचा वेगळा ग्रुप आहे. असे विविध उपक्रम आम्ही वर्षभर साजरे करत असतो. माझं नाव डॉक्टर अशोक आरदवाड. मी पिडियाट्रिशियन आहे व्यवसायाने आणि ह्या संस्थेचा अध्यक्ष आहे. नाट्यशास्त्रामध्ये विद्यार्थ्यांना आपण काय आवाहन करणार? विद्यार्थ्यांनी नाटकाकडे वळायला पाहिजे. आजकाल जी ओढ कमी होत चालली आहे नाटकाची, आम्ही त्या दृष्टीने पण कार्य करतो. आम्ही वेगवेगळे नाट्य शिबिरं घेतोय, प्रशिक्षण शिबिरं घेतोय आणि नाटकाकडे लोकांचा ओढ कसा वाढेल यासाठी पण आम्ही वेगळे प्रयत्न करतोय. आता आमची जेवढी काही नाटकं होतात लातूरला ती सगळी हाऊसफुल असतात. तुमची संस्था डॉक्टरांची संस्था आहे. डॉक्टरांची संस्था तुम्ही आहे. डॉक्टरांना असं काय आवाहन करणार सर की असंही डॉक्टरांनी जे असं कार्य करत राहावं याबद्दल? नाही, डॉक्टरांचं जीवन तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की दिवसभर ताणतणावात राहावं लागतं. पेशंटचे प्रॉब्लेम्स असतात, सगळ्या पेशंटचे जे ताण असतो दिवसा. तर आपण जर ह्या म्हणजे क्षेत्रात तुम्ही आलात तर ताणतणाव कमी होण्यास नक्कीच मदत होते असं मला वाटतं. तुमच्या संस्थेचे काही कलाकार चित्रपटामध्ये केले का जाणार आहे काही? आम्ही शॉर्ट फिल्म पण केलेले आहेत आणि काही आमच्या 2 कलाकारांना चित्रपटाची ऑफर पण आलेली आहे, पण आणखी त्यांनी जॉईन नाही केलेलं. आमची संस्था खूप म्हणजे नवीन आहे. 5 वर्ष झाले आमच्या संस्थेला. आणि मकरंद अनासपुरेने एकदा आमच्या 2 कलाकारांची ॲक्टिंग बघून त्यांना ते ऑफर दिलेली आहे की पुढच्या चित्रपटासाठी मी तुम्हाला घेणार आहे. IB 71 या सिनेमामध्ये विद्युत जामवालच्या मी स्वतः काम केलेलं आहे आणि मराठी फिल्म वाय याच्यामध्ये पण मी डॉक्टर झेंडेंचा रोल केलेला आहे. त्याचबरोबर काही शॉर्ट फिल्म्समध्ये पण मी काम केलेलं आहे. मला तर नागरिक मंजुरीची आठवण